JNPA लाकडी प्रवासी बोटींना सरत्या वर्षात निरोप देण्याच्या तयारीत आहे. नवीन वर्षांपासून JNPA बंदरातून मुंबईसाठी अद्ययावत स्पीड बोट धावणार आहेत. या प्रदूषण विरहित स्पीड बोटींमुळे 35 ते 40 मिनिटात प्रवाशांना उरणपासून मुंबईत पोहोचता येणार आहे. याचा फायदा या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या जलप्रवाशांना होणार आहे. जाणून घेऊयात कसा असेल हा प्रवास आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, महा MTB मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी. JNPA बंदरातून मुंबईत येण्या जाण्यासाठी लाकडी बोटींची व्यवस्था आहे. या सागरी व्यवस्थेचा वापर JNPA कामगार, प्रकल्पग्रस्त, कस्टम, एअरफोर्स, CISF आणि JNPA कर्मचारी, अधिकारी वर्गाचे कौटुंबिक सदस्य, पोर्ट युजर्स इत्यादी करतात. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत या सागरी मार्गावरून लाकडी बोटी किमान 16 ते 20 फेऱ्या JNPA बंदर ते मुंबई अशा करतात. यासाठी JNPA ला दर महिन्याला साधारण अंदाजे 19,68,000 इतका खर्च येतो. दरम्यानच्या काळात उरणपर्यंत रेल्वे सेवा सुरू झाली आहे. त्याशिवाय वाहतुकीसाठी आता अटल सेतू देखील खुला झालाय. त्यामुळे या JNPA ते गेटवे मुंबई सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक रोडावली आहे. त्यानंतर JNPA ने बोटींची संख्या कमी करून आता मागील काही महिन्यांपासून केवळ 8 बोटी या मार्गावर वाहतूक वापरत आहेत. हे पाहता JNPA प्रशासनानं लाकडी प्रवासी बोटी बंद करून प्रदूषण विरहित इलेक्ट्रिक बोटी चालवण्याचा निर्णय घेतलाय. स्पीड बोटींचा पर्याय स्वीकारण्याची संकल्पना वर्षभरापूर्वीच JNPA चे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली होती. त्यानुसारच JNPA ने इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर धावणाऱ्या प्रदूषण विरहित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या 2 फायबरच्या हलक्या स्पीड बोटी 10 वर्षांच्या कालावधीसाठी पुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार केला. माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीनं या प्रस्तावाला प्रतिसाद देऊन 2 स्पीड बोटी पुरवण्याची हमी दिली. उन्हाळी हंगामात 20 ते 25 प्रवासी व पावसाळी हंगामात 10 ते 12 प्रवासी क्षमतेच्या हरित सागर आणि हरित नौका या 2 वेगवान बोटी नव्या वर्षात प्रवासी वाहतुकीसाठी दाखल होणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुसज्ज असलेल्या या स्पीड बोटींमुळे JNPA ते मुंबई दरम्यानचा सागरी प्रवास अवघ्या 35 ते 40 मिनिटात शक्य होणार आहे. या जलद आणि कार्यक्षम फेरी बोटींमध्ये एका वेळी 20 ते 24 प्रवासी आरामात बसू शकतात. या फेरीसाठी सहज ऑनलाईन तिकीट आणि चेक इन पर्यायांसह अखंड प्रवासाचा अनुभव मिळेल. JNPA कडून हे तिकीट जारी केले जातील. गेटवे ऑफ इंडिया ते समुद्रातील जवाहरलाल नेहरू बंदर आणि भाऊचा धक्का ते जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत धावणाऱ्या फेरी बोट प्रवाशांसाठी सुखकर ठरतील असा विश्वास JNPA ने व्यक्त केलाय. पर्यावरणास अनुकूल आणि सुरक्षित फेरी बोट चालवणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. या इलेक्ट्रिक फेरी बोट बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयानं सुरू केलेल्या पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या आहेत. 2047 पर्यंत शून्य उत्सर्जन साध्य करणं आणि प्रमुख बंदरांवर अक्षय ऊर्जेचा वापर 60% वाढवणं हेच या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी आता नव्या वर्षात या फेरी बोट प्रवासासाठी सज्ज झालेल्या आहेत. हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या विषयावरची तुमची मतं असतील ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. महा MTBच्या फेसबुक पेजला लाईक करा. आमचं YouTube चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या www.mahamtb.com या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.